नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. हिंगोलीच्या आखाडा बाळापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्या सभा. सभेची तयारी अंतिम टप्प्यात. कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेली शिंदे समिती पुन्हा मराठवाड्याचा दौरा करणार. 11 आणि 12 तारखेला संभाजीनगर आणि लातूरमध्ये बैठका होणार. मराठा सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये पुढील 7 दिवसांसाठी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द. पालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची माहिती. मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगरमध्ये पावसाचा येलो अलर्ट. उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता. अहमदनगरसह परिसरामध्ये रिमझिम पाऊस. अचानक पाऊस आल्यानं नागरिकांची तारांबळ. हरभरा, ज्वारी आणि गहू पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अवकाळी पावसाची हजेरी. ज्वारी, कांद्याला मोठा फटका बसण्याची शक्यता. शेतकरी चिंतेत. सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची रिपरिप. स्ट्रॉबेरीवर परिणाम होण्याची भीती. शेतकरी हवालदिल. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. आंबा बागायतदारांची चिंता वाढली. छत्रपती संभाजीनगरात सकाळपासून ढगाळ वातावरण. काही भागामध्ये तुरळक पावसाची हजेरी. मराठवाड्यात आज पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. साताऱ्यामध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा खासदार उदयनराजे भोसलेंच्या हस्ते शुभारंभ. पारंपरिक कारागिरांच्या मदतीसाठी योजनेचं आयोजन. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते निराधारांना पेन्शन पत्राचं वाटप. धैर्यशील मानेंची ही उपस्थिती. सतत चर्चेत असणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची तडकाफडकी बदली. मराठी भाषा विभाग सचिव पदावरून मुंडेंना हटवलं. पुण्यातील गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणातील अटक असलेल्या दोन्ही वकिलांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ. रवींद्र पवार आणि संजय उढाण या दोन्ही वकिलांना 11 जानेवारीपर्यंत कोठडी. मथुरा स्थानकातील कामामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या 24 प्रवासी रेल्वे गाड्या रद्द. 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यानच्या गाड्या रद्द. प्रवाशांची मोठी गैरसोय होणार. परभणीच्या सुहानगरमधील कालवा दुरुस्ती अभावी लाखो लिटर पाणी वाया. पाटबंधारे विभागाचं दुर्लक्ष. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. धुळे जिल्ह्यातील 905 रेशन दुकानं बंद. स्वस्त धान्य दुकानांच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल. रेशन दुकान लवकरात लवकर सुरू करण्याची नागरिकांची मागणी. बुलढाण्यामध्ये महादेव कोळी समाजाचं टॉवरवर चढत आंदोलन. अनुसूचित जातींच्या प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गेल्या 7 दिवसांपासून कोळी समाजाचं आंदोलन. नाशिकच्या येवला नगरपालिका कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन. वेतनासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. जळगावमध्ये शेतकऱ्यांची 122 किलोमीटर पदयात्रा. बोदवड परिसर उपसा जलसिंचन योजनेला गती मिळण्याची मागणी. पुण्याचे पालकमंत्री आणि पालिका आयुक्तांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचं आंदोलन. कात्रज भूखंडाचं आरक्षण बदलल्याप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक. उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग. दूध अनुदान वाटपासाठीच्या जाचगाठी रद्द करा. शेतकऱ्यांची मागणी. दुग्ध व्यवसाय आयुक्तांकडे अर्ज करण्याचं बँक खातं आधारशी लिंक करण्याच्या अटी. अमरावतीमध्ये अप्पर वर्धा धरण प्रकल्पावरून शेतकरी पुन्हा आक्रमक. 300 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. शेत जमिनीचा मोबदला आणि शासकीय नोकऱ्या देण्याची केली मागणी. हिंगोलीमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कोकाडे यांचं आमरण उपोषण सुरू. जलजीवन मिशनच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची केली मागणी. जळगावच्या बोदवडमध्ये ऐन हिवाळ्यामध्ये पाणी टंचाई. नागरिकांची पाण्यासाठी पायपीट. तब्बल 11 दिवस उलटूनही पाणी पुरवठा नाही. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव घसरले. जिल्ह्यातील प्रमुख 15 आणि 2 खासगी बाजार समित्यांमध्ये 1.5 लाख क्विंटल लाल कांद्याची आवक. राज्यातील कांदा उत्पादकांचे 1200 ते 1500 कोटींचं नुकसान. वाशिममध्ये तुरीच्या दरामध्ये घसरण सुरू. इतर पिकांनाही अवकाळीचा फटका बसल्यानं शेतकरी संतप्त. जळगावच्या यावल तालुक्यातील दहेगावमध्ये कांद्याचा प्रादुर्भाव. कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी हवालदिल. चंद्रपुरात कलरफुल कापसाचा यशस्वी प्रयोग. पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना रंगीत कापसाचं बियाणं उपलब्ध होणार. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. बाजार समितीची क्षमता 600 गाड्यांची असताना 1200 गाड्यांची आवक. यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संतापले. नांदेडमधील भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या गलथान कारभाराचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फटका. सप्टेंबर महिन्यामध्ये ऊस तोडणीसाठी नोंद केलेला ऊस अजूनही शेतात उभा. शेतकरी चिंतेत.
लातूर जहिराबाद महामार्गावर नागरिकांचं आंदोलन. महामार्गाचं काम अपूर्ण राहिल्यानं अपघातांच्या संख्येमध्ये वाढ. महामार्गाचं काम पूर्ण करण्याची केली मागणी. बहुचर्चित पेठ सांगली रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाचं उद्घाटन संपन्न. 8,60,00,000चा खर्च होणार. तब्बल 35 वर्षानंतर पेठ सांगली रस्त्याचं नव्याने काम होणार. पालघरमधील शेतकऱ्यांना फटका. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या भोंगळ कारभार. सूर्या प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या तीराच्या दुरावस्थेचा शेतकऱ्यांना फटका. बीड जिल्हा परिषद कार्यालयामध्ये शिक्षकाचा मद्यपान करून गोंधळ. पदोन्नती मिळत नसल्यानं गोंधळ. जिल्हा परिषद सीईओ यांच्याकडून शिक्षकावर निलंबनाची कारवाई. ब्रिटिशकालीन शिव रेल्वे पूल इतिहास जमा होणार. सीएसएमटी ते कुर्ला स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी हा पूल पाडण्यात येणार. बेस्टच्या 22 बस मार्गांमध्ये लवकरच बदल करण्यात येणार. शीव उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीमुळे निर्णय. हजारो प्रवाशांची गैरसोय होणार. आरे कॉलनीतील अनधिकृत कामं लवकरच हटवणार. 5 जणांची समिती गठीत करण्याचा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा निर्णय. समिती महिनाभरामध्ये आपला अहवाल देणार. निवासी डॉक्टरांचा सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामार्फत भरण्यात येणाऱ्या जागा केंद्रीय पद्धतीनं भरण्याच्या निर्णयाला विरोध. मुंबईच्या बेस्टमध्ये लवकरच एसी डबल डेकर बसेस दाखल होणार. डबल डेकर बसेस पार्किंगसाठी 3 डेपोमध्ये सुविधा. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरता स्थापन करण्यात आलेल्या कंपनीवर 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती. वल्सा नायर, सिंह आणि श्रीनिवास यांची राज्य शासनाकडून नियुक्ती. मुंबई पुणे महामार्गावर आता बससाठी स्वतंत्र मार्गिका असणार. मुंबई पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम वेगात सुरू. धुळ्यामध्ये 2.25 लाखांचे 15 मोबाईल जप्त. आरोपी कबीर काझी पोलिसांच्या ताब्यात. धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. लातूर जिल्ह्यामध्ये चोरी गेलेली वाहनं आणि दागिने विशेष कार्यक्रमाद्वारे मूळ मालकांना परत. जिल्ह्यातील 23 पोलीस ठाण्यांचा उपक्रम. 19 लाखांचे दागिने, 29 वाहनं आणि 45 मोबाईल परत. रात्री उशिरा तक्रारीचं निवारण करण्यासाठी गेलेल्या 3 पोलीस कर्मचाऱ्यांवर महिलेच्या सासऱ्याचा प्राणघातक हल्ला. पोलिसांवर वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार. हल्लेखोर पती दीर सासऱ्यावर गुन्हा दाखल. साताऱ्याला ऊस तोडणीसाठी गेलेल्या कामगारांचा पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या मध्यस्थीनंतर सुटका. काही कामगार पैसे घेऊन पळून गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला ठेकेदारानं डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड. रायगडच्या रोहा शहरामध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त. बंदुकीसह तलवारी आणि दारुगोळ्याचा साठा जप्त करण्यात आला. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील उसे गावातील कृष्णपेठ धूळ यात्रा उत्साहामध्ये. हनुमान मंदिरामध्ये हजारो भाविकांनी घेतले दर्शन.